माय माऊली नमस्कार. श्री करवीर महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. भाग पहिला. नमन करुणी माते पाहता त्वतपदाला, कचिता सीमज वाटे लाभ हा फार झाला. आता श्री करवीर महात्म्य भाग पहिला. विष्णू देव ज्याला नमितात, संकटनाशक भक्तांना भुक्ती मुक्तीदायक अशा श्री गणेशाला मी वंदन करतो. तो श्री महालक्ष्मी श्री गुरु यांना नमन. भक्त प्रल्हादासाठी चोर रूपाने स्तंभातून प्रगटून हिरण्यकशिपूचा वध करणारा नृसिंह, कोल्हासूर वधून देवमुनींची रक्षण करणारी, आपल्या वास्तव्याने कोल्हापूर भुसविणारी महालक्ष्मी, विष पिऊन सर्वांचे रक्षण करणारा प्रलयकारी गणेश पिता, उमापती शंकर, सूर्यादी देवांच्या मूर्ती, पार्वती इत्यादी सकळ शक्ती यांना दशशक्ती लाभस्तव मी नमितो. ज्याच्या मुखातून 4 वेद निघाले, ज्यांनी चराचर विश्व निर्माण केले, अशा चतुर्मुख हंसवाहक ब्रह्मदेव, वेदांकर्ती मुनी, भीमास करता जैमिनी, योगशास्त्र करता फणी, पतंजली या शेषाचा अवतार, अशा पुराण कथा, हत्ती शास्त्रकार पालक कव्य, आदी काव्य, रामायण करता वाल्मिकी, सर्वांना आपण नमस्कार करूया. ज्याने वेदार्थ जाणून 18 पुराण, ब्रह्मसूत्र, महाभारत लिहिले, त्या व्यासांना 3 युगात स्मृती लिहून जगद उद्धार करणारे म्हणू प्रभुनी गुणी राजे, न्याय शास्त्रा करता 5 अवयवयुक्त अशा अनुमान वाक्याच्या द्वारे विशेष विचार करणारे शास्त्र प्रसिद्ध गौतम अलंकार शास्त्र करता भरत, धर्मशास्त्र करते मुनी यांना मी नमितो. ज्यांचे कर्तृत्व कवित्व सर्वांना तारक आहे, त्या ज्ञानेशादी कविकुलास वंदन करून मला ग्रंथरचनाची शक्ती देवो, ग्रंथ अभिवाचन करण्याची शक्ती देवो. संस्कृत करवीर महात्म्य ग्रंथाचा प्राकृतात अनुवाद केलेला आहे, त्याचेच अभिवाचन करत आहे. लक्ष्मी प्रसन्न असेल तर सर्व काही शक्य होईल. मुख्याच्या मुखे ग्रंथ वदावी, पांगळ्याकडून गिर्यारोहण करविते, अशी जिची भली कृपा तिला पुन्हा आपण नमस्कार करूया. नरोत्तम नारायण सरस्वती महर्षी व्यास यांना वंदून जन्मकृतार्थ मी ग्रंथारंभ करावा. पापनाशक सकल मंगलदायक निजनांना बोलविती, अशा शारदेस नमिता देवदैत्यांच्या रत्नखचित मुकुटाच्या ज्यांनी जिचे चरण ओवाळतात, त्या देवी मी मंगलार्थ वंदितो. ज्याने चंचल लक्ष्मी आपल्या स्थिरावली, जे जीवनाचा उद्धार करते. विष्णू भक्तांनी गजबजलेले जे भूमीवर आहे पण पृथ्वीवर नाही, जे खाली घसले तरी स्वर्गाहून उंच आहे, जे पापाचा समूह नाशितो, शे दक्षिण काशी करवीर क्षत्र, अनर्थांचा परिहार करून जगाचे रक्षण करो. हे क्षत्र भवरोग नाशक, मंगलवर्धक, पवित्र, पापघ्न असी कामधेनूच, तिच्या विपुल मदनाशक, मधुर सुखप्रद अशा कथारूपी दुधाचे प्राशन करा. वेदशास्त्र पारंगत मृगजिनांवरी कृष्णवर्ण पिंगट जटाधारी देव मुनिपूजित व्यासांना नमस्कार असो. सरस्वती पुत्र व्यासांनी 18 पुराणे रचली. भावी कलियुगातील मूर्ख जनांची उत्पत्ती पाहून एका वधाचे 4 भाग करून 4 शिष्यांना पडविले. त्याहून जे मंदमती होते त्यांच्यासाठी त्या 4 भागातून शेवटची शाखा काढून एक चौघांना पाठवली. एवम इतिहास पुराण नामक 5वा वेद निर्माण झाला. शांत उदार सुतास व्यासांनी पडवले. विद्याधर यक्ष किन्नर गंधर्व सहित नाना वेद देव विष्णू चक्रांतीत असलेल्या नैमिषारण्यात ध्यानस्थ अगस्ती, ज्ञानी अग्निहोत्री, कश्यप, गालव, गौतम, गार्ग्य, अंगिरा, भृगु, श्रेष्ठ वशिष्ठ, याज्ञवल्क्य, कुता, कपिल, भारद्वाज, अत्री, विभांसु, जातुकर्णे, मांडव्य, दुर्गास, धनंजय, जमदग्नी, आपस्तंभ, मार्कंडेय, जाबाली, मृद्गल, कपिल, अधमर्षण, वामदेव, चवन, जलंग, जानविवाहन, गुत्समद, रघात, पावमान्य, वितिहोत्र, पराशर, विश्वामित्र, शंख, सांब्री, शौनकादी ऋषी बसले होते. ते म्हणाले, हे सुता, तू सर्व कथा सार्थ सांगतो म्हणून चिरंजीव हो. त्रिभुवनातील नाना तीर्थाची महती ऐकून संशय निर्माण होतो, म्हणून जे श्रेष्ठ तीर्थ य पर फलदायी पुष्करादी, गंगा प्रभादी महानद्या,
गया प्रयाग कृष्णा वेणी सेतुबंद द्वारका गोकुळ श्रीशैल्य समर्थ काशी चंद्रभागा सरस्वती क्षत्राची वसती जेथे आहे तेथे सर्व तीर्थांचे जे फळ जेथे मिळते असे एकत्र क्षत्र निश्चय करून सांग. ते ऐकून सुतगुण गायक म्हणाले, मला विचारता तेव्हा माझे कुल आणि कर्म पवित्र होय. व्यासांना वंदून काशीव नदी कसे करवीर नामक क्षत्र आहे त्याचे कथन करतो. करवीर क्षत्र म्हणजेच कोल्हापूर क्षत्र होय. तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल. त्रिलोक्यातील तीर्थ जात आहे. ब्रह्मेंद्र मुनीचे वास्तव्य जेथे आहे. क्षत्रात वंदे श्री ते जेथे देवश्रेष्ठ विष्णू देवी रूपधारी ते श्री क्षत्र करवीर संकटाचा निवारण करो. ही महालक्ष्मी डाव्या हाती ज्ञानामृत युक्त पानपात्र उजव्या हाती रोगहारक महालुंग घेऊन भक्तास आश्वासन देत आहे. डाव्या हातात काय? ज्ञानामृत पानपात्र आणि उजव्या हातामध्ये रोगहारक महालुंग. बाळांनो, सगळ्या वाचकांनो, ज्यावेळी आपण कोल्हापूरला जाऊ त्यावेळेस 2 हातांचं दर्शन घ्या. तुम्ही संसाराच्या तापाने पिडला असाल तर ह्या पानपात्रातील रस सेवा तो कडू लागल्यास ते गोड महालुंग खायला देईन. खेटक गदा शस्त्रधारी लक्ष्मीचे वर्णन घेता आदी व्याधी पापे नष्ट होतात. तिला महामातृक असे दुसरे नाव आहे. कश्यपादी मुनींना ज्ञात भागीरथी तुल्य मुक्तिप्रद सूर्य अंधार नाहीसा करता त्याप्रमाणे पापनाशी शेकडो वर्षापासून वाहत आलेले पंचगंगा नदी तेथे आहे. अगणित लिंग आहे. त्यात मुख्य अष्टोत्तर सुखकार आदिशक्तीचे घर अशी कोल्हापूर नामक करवीर नगरी जनांनी क्षणमात्र सोडू नये. जी मध्ये पिंडदान आवश्यक अशी रुद्रगया येथे आहे. गायाधिक नि जंबूद्वीपाचा मुकुट असलेली दक्षिण काशी सेवा अष्टदिशांना रक्षणार्थ अष्टलिंग बसलेल्यांना ती आनंदाने मरणाऱ्याला मुक्ती देते. चौदारे शेषशाही चक्रधारी हरी जळात राहतो. रुद्र इंद्रादी देवभावे जेथे राहतात तेथे सर्व तीर्थ होय. जिवंती मिश्रित जयंती देवी नदी देवमान्य होऊन येथे आहे. तेथे रामेश्वरी आहे. तेथे राहणारे अनंत पुण्य जोटात. पर्वतावर मल्लिकार्जुन चारी दिशास मलकलकेश्वर विश्वेश्वरादी दिव्यलिंग श्रीचक्रपुरी ज्यांच्या जवळ मुनिसेवित प्रयाग व्यावयस वायव्यास रुद्रपद पश्चिमेस पापनाशक बद्रिका वन मनोरथ पुरविणारी विरज तीर्थशा करविराची शोभा एकमुखाने काय वर्णावी वरे. जेथे गोकुळ आहे गोदावरीचा वास आहे. उत्तरेस त्र्यंबकेश्वर नैऋत्येस 32 युगे नंदवाळपुरी पुंडलिक वरदा विठ्ठल तेथेच रंक भैरवा करवी दुष्टास मारून सुजन रक्षण केले असे अभयदानी करवीर सेवा. पूर्वेस उज्ज्वलांबा दक्षिणेस कात्यायनी देवी पश्चिमद्वारी सिद्ध बटुकेशनी उत्तरेस रत्नेश्वर जो सप्त कुळास पावन करतो. दैत्यांचे गर्वहरण करणारी वीर महागील श्रीरंक भैरव ह्या दोघांना हाती दंड देऊन ठेवले. स्त्रीचा वर लाभलेलं कामप्रद भैरव जेथे राहतात त्या क्षत्रांचा महिमा काय वर्णावा. ब्रह्मांड प्राय पद्मपुराणातील करवीर खंडात पृथ्वी सम करवीर महात्म्य रूपी समुद्रातून काढलेले एक रत्न म्हणजे हा गोड प्रथम अध्याय होय. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात पुढील कथा बघूया. बोला महालक्ष्मी माता की जय. तव गुण म्हणे गाता ऐकता हर्ष झाला. सतत तव पदाचा छंद लागो म्हणाला. तुम्हा सकलांचा नमस्कार महालक्ष्मी मातेला. महालक्ष्मी मातेला.